आम्ही विनंती करतो राजा, आजच्या या समयामध्ये पवित्र परमेश्वरा, जी वचने आज तो मला देव करणार आहेस, जिवंत दैवा तुझं वचन समजण्यासाठी आणि पवित्र परमेश्वरा, आमच्या जीवनातील परिस्थितीतून आम्ही बाहेर पडून प्रभूची आनंदाने तुझी स्तुती, तुझी आराधना करण्यासाठी आणि पवित्र परमेश्वरा तुझा गौरव करण्यासाठी जी वचने आज तो मला देव करत आहे, आम्ही निराशावरती, आमच्या जीवनातील हताश अशा परिस्थितीवरती, आमच्या जीवनातील दुःखाच्या परिस्थितीवरती आम्ही मात करण्यासाठी प्रभूची आज जी वचने आम्हाला तू देव करत आहेस. पवित्र परमेश्वरा, या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना आज तुझ्या स्वर्गीय शांतीने तू भरव. पित्या, तुझं स्वर्गीय सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये तू प्रदान कर राजा. ते बल, ते सामर्थ्य, ती कृपा, तो अभिषेक परमेश्वरा प्रत्येकांच्या जीवनामध्ये ओसंडून वाहू लागू दे राजा. ओसंडून वाहू लागू दे राजा. कारण प्रभूची तुझं वचन तू आम्हाला देतोस, माझे पात्र काट भरून वाहतात. प्रभू, आम्ही विश्वास करतो की आज तुझ्या अभिवचनाच्या द्वारे आमची पात्रे, आत्म्याची पात्रे तुझ्या अभिषेकाने ओसंडून वाहू दे, ओसंडून वाहू दे, ओसंडून वाहू दे. भरभरून आशीर्वाद, भरभरून अभिषेक प्रभूजी तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये आजच्या वचनाच्या द्वारे तू देव केलेले आहेस, तू देव केलेले आहेस प्रभू. आम्ही विश्वास करतो राजा. आणि पवित्र परमेश्वरा, प्रत्येकांच्या अंतःकरणाला, प्रत्येकांच्या मनाला, प्रत्येकांच्या जीवनाला, प्रत्येकांच्या अंतःकरणाला, प्रत्येकांच्या शरीराला, प्रत्येकांच्या मानसिकतेला, प्रत्येकांच्या विचाराला आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करत आहोत. प्रभूजी, सर्व अडखळणं तू दूर केलेले आहेस. तुझी स्थिरता, तुझं सामर्थ्य तुझ्या प्रत्येक लेकरांच्या जीवनात तू प्रदान केलंस. प्रभूजी, धन्यवाद देत आहोत. तुला धन्यवाद देतो राजा. सर्व आदर, महिमा, गौरव परमेश्वरा आम्ही केवळ तुला देत आहोत. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. प्रभूला धन्यवाद देऊया की आजची सुंदरशी वेळ प्रभूने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये देव केलेले आहे. आणि प्रभूला सर्व आदर, महिमा, गौरव आम्ही केवळ त्याला देतो. कारण तो परमेश्वर महिमा, गौरव आणि प्रशंसा योग्य केवळ त्या प्रभूचं नाव आहे. आणि आजची ही वेळ प्रभूने आमच्या जीवनामध्ये देव केलेली असताना आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीला आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवत असतो. आणि आज एका विशेष स्वरूपाच्या वचनाला परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तो देव करत आहे. आमच्या जीवनामध्ये अनेक वेळेस आनंदाचा वेळ येतो, अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आशीर्वादाची वेळ आमच्या जीवनामध्ये येत असते. पण प्रियांनो, अधिकाधिक जी वेळ आमच्या जीवनामध्ये उद्भवते ती वेळ असते प्रियांनो निराशेची. आम्ही अनेक वेळेस प्रियांनो आमच्या जीवनामध्ये या गोष्टीला किंवा या वेळेला, या परिस्थितीला आमच्या जीवनामध्ये अधिकतेने आम्ही अनुभवत असतो, ती म्हणजे निराशेची वेळ. पण प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही या गोष्टी अभ्यासल्या किंवा या गोष्टी आम्ही जर पाहिल्या तर प्रियांनो, तत्पूर्वी सैतान जो परमेश्वराच्या कामाला, सैतान जो कायम परमेश्वराच्या कार्याला अडखळून करण्याचं काम तो कायम करत असतो. परमेश्वराचं काम हाणून पाडण्यासाठी तो प्रयत्न करत असतो, पण तो त्यामध्ये विजयी होत नसतो. आणि आजच्या वेळामध्ये सुद्धा प्रियांनो आम्ही पाहतो की सुवार्ता करण्यासाठी जी विश्वासाची किंवा विश्वासणारी जी लोक आहेत प्रियांनो, ती सुवार्ता करण्याचं काम करत असताना किंवा आपलं विश्वासाचं जीवन जगत असताना सैतान विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये या शस्त्राचा अधिकतेने तो वापर करत असतो. ते शस्त्र त्याचा आहे निराशा.
आणि आज परमेश्वराच्या या पवित्र वचनाच्या माध्यमातून आमच्या जीवनामध्ये आज आम्ही निराशाच्या डोंगरावरती असू. या निराशाच्या डोंगरावरती मात करण्यासाठी परमेश्वर आम्हाला या वचनाच्या द्वारे तो बल संपन्न करणार आहे. आत्मिकरित्या तो आम्हाला त्याच्या वचनातून तो आधार देणार आहे. आणि या वचनाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला या निराशाच्या डोंगरावरती जरी आज आम्ही असू, आज जरी आम्ही आहोत, तर यावरती मात करण्यासाठी परमेश्वर आम्हाला सहायता करणार आहे. सो पवित्र शास्त्रातून आम्ही एक वचन वाचणार आहोत जुन्या करारामध्ये. हग्गाईचं पुस्तक अध्याय 2 वचन 1 ते 9. हगाय चॅप्टर 2 वर्ड्स 1 to 9. हग्गायाचं पुस्तक अध्याय 2 वचन 1 ते 9 या ठिकाणी वचनामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या आम्ही वाचणार आहोत. 7व्या महिन्याच्या 21व्या दिवशी हग्गाई संदेष्टाच्याद्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे. आता यहुदांच्या प्रांताधिकारी शलतियल याचा पुत्र जरुबाबेल, मुख्य याजक यहोसादक यांचा पुत्र यहोशवा आणि अविशिष्ट लोक यास असे विचार, ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हास दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय? हे जरुबाबेला हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसादकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा व कामास लागा. मी तुम्हा बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही मिस्र देशातून निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. तुम्ही भिवू नका, कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकर मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडीन. मी सर्व राष्ट्रास हलवून सोडील, म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्ती येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रूपे माझे, सोने माझे आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आमेन. देवबाप करो हे वचन आम्हासाठी तो आशीर्वादित करो. हालेलुया, हालेलुया. एका दिवसानंतर होऊनच आम्ही प्रेयर सेंटरचा वर्धापन दिन आम्ही साजरा करणार आहोत. आणि ज्यावेळेस मी तयारी करत होतो, मला प्रश्न पडला की आता काय तयारी करावी. पण परमेश्वर ज्यावेळेस वचन देत असतो त्यावेळेस या वचनाच्या माध्यमातून अनेक अशा गोष्टी असतात की ज्या आमच्या आत्मिक किंवा वैयक्तिक जीवनासाठी महत्त्वाच्या ठरतात. अशा गोष्टी परमेश्वर आम्हाला देत असतो. आणि म्हणून प्रियांनो, या ठिकाणी ज्या प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की नव्या मंदिराचे ऐश्वर्य या आशाखाली लिहिलेलं प्रियांनो हे वचन आहे. आम्हाला पाहायला मिळतं की हग्गाई नामक हा जो संदेष्ट आहे हा मायनर संदेष्ट आहे. आणि इतर जे संदेष्टे आहेत आम्हाला पाहायला मिळतं की त्यांनी लिहिलेलं जे लिखाण आहे, त्यांनी जी पुस्तकं लिहिलीत किंवा जी ग्रंथ त्यांनी लिहिलीत प्रियांनो ते मोठे आहेत, म्हणून त्यांना मोठे संदेष्टे म्हणले जातात. यांचं जे लिखाण आहे फार छोटं आहे किंवा कमी आहे आणि म्हणून प्रियांनो त्यांना मायनर प्रॉफिट म्हणलं जातं, छोटे संदेष्टे म्हणून म्हणलं जातं. याचा अर्थ हा नाही की ते मोठे आणि हे छोटे. परमेश्वराच्या दृष्टीने सर्व संदेष्टे एक समान आणि त्यांच्या माध्यमातून जो बोध परमेश्वराने त्याच्या लोकांना केलेला आहे तो विशेष आहे. सो या ठिकाणी मला पाहायला मिळतं की ज्या वेळेस सर्व इस्रायल लोकांना परमेश्वराने काही कालखंडानंतर, काही वर्षानंतर त्यांची मुक्तता केली जाते प्रियांनो, त्यांची मुक्ती होते गुलामगिरीतून. त्या गुलामगिरीतून त्यांची मुक्तता झाल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं नेहम्याच्या पुस्तकामध्ये या गोष्टी नमूद केलेल्या आहेत की ज्या वेळेस परमेश्वराने सर्व इस्रायल लोकांची मुक्तता परमेश्वराने केली, नबुकदनेस्सर आणि यहुदांचा जो बंदिवास आहे तो बंदिवास परमेश्वराने
बंदिवासातून परमेश्वराने त्यांना मुक्तता दिल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की या काला नंतरहून ज्या वेळेस ते आपल्या प्रांतामध्ये यरुशलेमेमध्ये इस्रायलामध्ये येतात आणि एज्राच्या पुस्तकामध्ये या गोष्टी आम्हाला लक्षात येतील. एज्राचा, नेहम्याचा, एस्तेर आणि हग्गय हे जे संदेश आहेत यांचा जो कार्यकाल आहे तो कार्यकाल एक समान आहे, एका वेळामधला आहे. आणि या कालखंडामध्ये या वेळामध्ये जी घटना घडते ती घटना आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळते. या सर्व गोष्टी आमच्या लक्षामध्ये येतील. एज्रा, नेहम्या, एस्तेर, हग्गय आणि त्याचबरोबर प्रियांनो इर्मया या एक समान एका वेळामधले प्रियांनो असलेले हे संदेश आहे. आणि या वेळामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ज्या वेळेस जे शलोमोन राजाने बनवलेलं जे परमेश्वराचं मंदिर आहे ते मंदिर जाळून टाकण्यात येतं. आणि जाळून टाकण्यात आल्यानंतर प्रियांनो जे खासदी लोकांनी त्या मंदिराची नासधूस केली आणि बाबेलास प्रियांनो या सर्व मंदिरामध्ये असलेले पात्र आहेत, त्याचं सोनं आहे, हे सर्व खासदी सैन्याने प्रियांनो लुटून नेल्यानंतर आम्हाला लक्षात येईल की बाबेलामध्ये या सर्व लोकांना, यहुदी लोकांना गुलाम म्हणून घेऊन जाण्यात येतं. आणि बाबेलामध्ये प्रियांनो 70 वर्ष हे गुलामगिरीमध्ये राहतात. आम्हाला कारण लक्षात येतील की प्रियांनो त्यांच्या चुकांमुळे हे परमेश्वराने अनेक वेळेस यहुदियांना, इस्रायली लोकांना परमेश्वराने शासन केलं. त्यांनी केलेले अपराध असतील, त्यांनी केलेल्या चुका असतील, या गोष्टीच्या कारणाने अनेक वेळेस परमेश्वराने त्यांना शासन केलं. हालेलुया. हे शासन वेगवेगळ्या प्रकारचे कारण आहेत आणि त्या कारणांमुळे परमेश्वराने त्यांना शासन केलं, याचा इतिहास आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतो. आता सुद्धा प्रश्न पडत असेल की जी परिस्थिती सध्या इस्रायलामध्ये आहे ती परिस्थिती का बरं युद्धाची ओढवली असेल? तो फार गूढ असा गोष्ट आहे आणि एखाद्या वेळेस आम्ही त्या गोष्टीवरती नक्की आम्ही बोलणार आहोत. कारण ज्या गोष्टी देवाच्या काही सेवकांनी काही माध्यमातून प्रियांनो त्यांनी स्पष्ट केल्यात, ही परिस्थिती ओढवण्यामागे सुद्धा प्रियांनो विशेष कारण आहे. जे कारण प्रियांनो आमच्या समोर आता येत नाहीये, पण ते कारण लवकरच आमच्या समोर येईल. पण या ठिकाणी मी पाहतो की ज्या वेळेस इस्रायल लोकांना हे शासन 70 वर्ष गुलामगिरीमध्ये त्यांना पुन्हा एकदा बाबेलच्या राजाने प्रियांनो त्यांना शासन केलं आणि गुलाम म्हणून प्रियांनो त्यांना घेऊन गेले, त्या वेळामध्ये प्रियांनो त्यांची मुक्तता झाली. आणि मुक्तता झाल्यानंतर पुन्हा एकदा ते यरुशलेमेमध्ये आले. यरुशलेमेमध्ये आल्यानंतर प्रियांनो संपूर्ण जे मंदिर आहे ते परमेश्वराचं मंदिर उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि उद्ध्वस्त अशा मंदिराला पाहिल्यानंतर सर्वचे सर्व लोक प्रियांनो फार खिन्न होतात, फार दुःखित होतात. आणि त्या ठिकाणामध्ये जो हग्गय नामक एक संदेष्टा आहे. आम्ही पाहतो की एज्रा, नेहम्या, एस्तेर, इर्मया आणि त्याचबरोबर प्रियांनो हग्गय नामक हा एक संदेष्टा आहे. तो आपल्या लोकांना प्रियांनो या ठिकाणी ज्या वचन, ज्या गोष्टी तो बोलत आहे, ही वचन या ठिकाणी नमूद केलेली आहे. वचनामध्ये मला पाहायला मिळतं की 7व्या महिन्याच्या 21व्या दिवशी हग्गय संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे: आता यहुदांचा प्रांताधिकारी शलतियेल याचा पुत्र जरुबाबेल, मुख्य याजक याहो सादाक याचा पुत्र यहोशवा आणि अवशिष्ट लोक यास असे विचार. प्रियांनो, पवित्र शास्त्र या अशा गोष्टी का बरं लिहिल्या जातात? पवित्र शास्त्रामध्ये अशा का लिहिल्या जातात? या गोष्टीचा आम्ही विचार करणं गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्र ही थोतांड अशा कथा नाही. या घटना खरोखर घडलेल्या आहेत. या घटना प्रियांनो सत्य आहेत आणि सत्य घटनांचा पुरावा या ठिकाणी मला लक्षात येईल. जर आम्ही इतिहासाचा अभ्यास केला, जर या गोष्टी आम्ही त्या वेळामध्ये किंवा त्या इतिहासाच्या प्रियांनो लिखाण असेल त्या पुस्तकांमध्ये किंवा त्या ग्रंथामध्ये या गोष्टींचा जर आम्ही अभ्यास केला तर याचा पुरावा ते देतील की या प्रत्येक घटना सत्य आहेत.
हालेलुया. सो प्रियानो, पवित्र शास्त्र हे पूर्णपणे सत्य आहे, खरं आहे. यामध्ये कुठल्या प्रकारचा प्रियानो खोटापणा नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जर वाचलं तर 7व्या महिन्याच्या 21व्या दिवशी हग्गाई संदेश त्याच्याद्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. कोणत्या वेळामध्ये? ती वेळ समजण्यासाठी यहुदांचा प्रांताधिकारी त्या वेळामध्ये कोण होता? आता या प्रत्येक गोष्टीची नोंद असते प्रियानो, बरोबर? जसं आपल्याला लक्षात येतंय, समजतं की पहिले भारताचे पंतप्रधान कोण होते? पहिले स्वतंत्र भारताचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू. हालेलुया. या गोष्टीची नोंद प्रियांनो आहे. या प्रत्येक एका गोष्टीची नोंद इतिहासाच्या पुस्तकामध्ये केलेली असते, इतिहासामध्ये केलेली असते. त्यांचा कार्यकाल, कोणत्या दिवशी ते स्वतंत्र भारताचे पंतप्रधान बनले आणि कधीपर्यंत राहिले, या सर्व कालखंडाला लिहिल्या जातं. आणि त्यांच्या वेळामध्ये कोणत्या कोणत्या घटना, कोणत्या दुरुस्ती करण्यात आल्या, कोणत्या गोष्टी घडल्या, या सर्व गोष्टींची सुद्धा नोंद केली जाते. मी यासाठी तुम्हाला सांगतो की आम्हाला ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की हा जो कार्यकाल आहे, या कार्यकालामध्ये कोणत्या घटना, कोणत्या व्यक्तीच्या अधिकारामध्ये, कोणत्या व्यक्तीच्या इतिहासामध्ये या गोष्टी घडल्या. हालेलुया. सो हग्गाई संदेशाला जे वचन परमेश्वराकडून प्राप्त झालं ते कोणाच्या वेळामध्ये? यहुद्यांचा प्रांताधिकारी शेलतिएल याचा पुत्र जरुबाबेल मुख्य याजक, यहोसादाक याचा पुत्र यहोशवा आणि अवशिष्ट लोक यास असे विचार. त्याचा वेळ दिलाय नक्की. हालेलुया. जर ही गोष्ट खोटी असते तर या नावांना देण्याची गरज नव्हती. तो वेळ स्पष्टतेने समजण्यासाठी. आणि जर इतिहासामध्ये या गोष्टी जर तुम्ही सर्च केल्या, पाहिल्या, अभ्यासल्या तर लक्षात येतील की या गोष्टी तशाच होत्या. हालेलुया. जर खोट्या असल्या तर त्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात किंवा चुकू शकतात, अंदाज चुकू शकतो. पण सत्य आहे तर त्या गोष्टी नक्की तशाच आहे. हालेलुया. हालेलुया. सो पवित्र शास्त्र पूर्णपणे 100% सत्य, खरं पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन आहे. आणि या ठिकाणी मी पाहतो की काय वचन मिळालं? तर वचन मिळालं की ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? हा पहिला भाग या वचनातला आहे. वचन 3 मधले हग्गाई चॅप्टर 2 वर्स 3. आणि हा पहिला भाग या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आमचा विषय आहे निराशाच्या डोंगरावरती मात करणे. सर्व 70 वर्ष गुलामगिरीमध्ये राहिलेले प्रियांनो सर्व यहुदी इस्रायली लोक आहेत. आणि निराशामध्ये राहिल्या असताना प्रियांनो त्यांच्या जीवनामध्ये ते हातात झाले. जे त्यांचं वैभव होतं त्या वेळामध्ये प्रियांनो, जे वैभव इस्रायलाचं होतं ते वैभव कुठल्याही राज्याचं, कुठल्या देशाचं, कुठल्याही राजाचं प्रियांनो अशा प्रकारचं वैभव त्या वेळामध्ये नव्हतं. कारण जे मंदिर इस्रायलामध्ये, जे मंदिर यरुशलेममध्ये बनवलेलं होतं, याची जर प्रियांनो आम्हाला माहिती पाहिजे असेल तर इतिहासाच्या पुस्तकामध्ये, राजाच्या पुस्तकामध्ये आम्हाला या गोष्टीच्या स्पष्ट होतील की ते मंदिर किती वैभवशाली ते मंदिर होतं. आणि जर आम्ही पाहिलं तर आम्हाला लक्षात येईल की प्रियांनो, जी मधली बाजू आहे ती पूर्णपणे सोन्याने मढवलेली होती. आणि वचन आम्हाला सांगतं की त्या शलोमोन राजाच्या वेळामध्ये चांदीला काही एक मोल नव्हतं. काय ते होतं? ते फक्त सोन्यालाच होतं. म्हणजे ती वैभवता, श्रेष्ठत्वता आणि इस्रायलाच्या ठाई असलेलं प्रियांनो जे गौरव आहे, वैभव आहे, ते या वचनातून आम्हाला लक्षात येतील की ज्या वेळेस शलोमोन राजाने मंदिर बनवलं, आमचं वैभव असं होतं.
हालेलुया. आपल्याला आवडतं प्रियानो आपल्या भूतकाळातील आपल्या पूर्वजांच्या गोष्टी आठवायला सांगायला आवडतात की आमचे पूर्वज असे होते. राईट. आमचे पूर्वज असे होते, इतकं वैभव होतं, इतकी संपत्ती होते, इतकं मोठं नाव होतं, इतकं मोठं पद त्यांच्याकडे होतं. आमचे सरपंच होते, आमचे सो अँड सो होते, XYZ. हालेलुया. इतकी एकर जमीन होती आमच्याकडे त्या वेळामध्ये. 50 वर्ष 100 वर्षा अगोदर इतकी इतकी मोठी संपत्ती होती. या भूतकाळातील गोष्टी आम्हाला सांगायला आवडतात. हालेलुया. पण प्रियानो मला एक गोष्ट सांगा की भूतकाळातल्या ह्या गोष्टी सांगून आताच्या वेळामध्ये जो आनंद परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे, आताच्या वेळामध्ये प्रियानो जी कृपा, जी शांती प्रभूने आम्हाला दिलेली आहे, ती गोष्ट भंग पावते. भूतकाळामध्ये जगून काय उपयोग आहे? हालेलुया. प्रियानो अनेक जण आज सुद्धा भूतकाळामध्ये जगतात आणि आज प्रभूने दिलेला आनंद, आज दिलेला प्रभूने शांती, जी गोष्ट परमेश्वराने आज आमच्या जीवनामध्ये दिलेली आहे, प्रियानो ते गोष्ट भंग पावते. आणि आम्हाला पाहायला मिळतं की या वचनामध्ये ज्या वेळेस इस्रायल लोक त्या ठिकाणामध्ये आले, ज्या ठिकाणामध्ये हे शल्मोन राजाने बनवलेलं परमेश्वराचं मंदिर आहे, या मंदिराच्या ठिकाणामध्ये हे लोक आलेत. प्रियानो त्या वेळामध्ये हा काय संदेष्टा या प्रश्नाला घेऊन तो विचारतोय की ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे, असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? सो आम्हाला या वचनातून एक गोष्ट लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 520 वर्षाच्या अगोदर ची ही घटना आहे की हग्गायाने विचारलेला हा प्रश्न की जो 586 इसवी सन पूर्व 586 मध्ये प्रियांनो हे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आलं होतं आणि 66 वर्ष झाली होती मंदिराचा नाश करून. 66 वर्ष आणि 66 ते 70 वर्ष प्रियांनो या मंदिराला झालेले असताना हे लोक त्या ठिकाणामध्ये आहेत की ज्या ठिकाणावरतून प्रियांनो त्यांचं वैभव पाहून ते गुलाम म्हणून त्यांना घेऊन जाण्यात आलं होतं. मोठं वैभव, मोठं नाव, संपूर्ण जगामध्ये प्रियांनो इस्रायलचं नाव मोठं होतं. संपूर्ण जगामध्ये यरुशलेमचं नाव मोठं होतं, कारण जे वैभव परमेश्वराने इस्रायलाला दिलेलं होतं, जी संपत्ती इस्रायलाला किंवा यरुशलेमला परमेश्वराने दिलेलं होतं. प्रियांनो 70 वर्षाच्या काळाखंडानंतरून प्रियांनो हे लोक आपल्या यरुशलेममध्ये येऊन पोहोचले होते आणि त्या ठिकाणामध्ये हा काही संदेश विचारतोय की पूर्वीचं वैभव पाहिलेले तुमच्यामध्ये कोणी उरलं आहे का? पूर्वीच्या गोष्टी तुम्ही पाहिल्या, ते वैभव तुम्ही पाहिलं, त्या मंदिराची आठवण असलेले तुमच्यामध्ये कोणी आहे का? आणि प्रियांनो हे एक कारण प्रियांनो इस्रायल लोकांच्या निराशाचं कारण होतं आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस इस्रा नेहम्या आपल्या लोकांना बोलवतात की आपण हे मंदिर पुन्हा उभारू, प्रियांनो अनेक जण पुढे येत नव्हते मंदिर बांधण्यासाठी. अनेक जण प्रियांनो मागे मागे जात होते, कारण त्यांना वाटत होतं की जे मंदिर परमेश्वराचं अगोदर शल्मोनाने बनवलेलं होतं त्या स्वरूपाचं तसं मंदिर होऊ शकत नाही, ती गोष्ट स्वीकारायलाच ते तयार नव्हते. हालेलुया. कारण ते भूतकाळामध्ये जगत होते. हालेलुया. ते भूतकाळामध्ये जगत होते. आम्हाला सुद्धा प्रियांनो भूतकाळामध्ये जगायला आवडतं. या ठिकाणी अनेक जण थोडेसे जास्त वयाचे आहेत आणि त्यांना आठवत असेल की त्यांच्या भूतकाळामध्ये सुरुवातीचं त्यांचं जीवन त्यांच्या आईवडिलांच्या ठिकाणामध्ये, त्यांच्या आईवडिलांच्या घरी असेल किंवा त्यांच्या स्वतःच्या वेळामध्ये असेल की त्यांच्या भूतकाळामध्ये त्यांची परिस्थिती किती समृद्ध होती, किती ते त्यांच्या जीवनामध्ये किती ते आशीर्वादित होते, सर्व गोष्टी त्यांच्याकडे होत्या त्या वेळामध्ये की ज्या वेळामध्ये इतरांकडे कुठली गोष्ट नव्हती. भूतकाळामध्ये प्रियांनो ज्यावेळेस या गोष्टीची मी तयारी करत होतो, मी त्या मंदिराला मी पाहत होतो की ते मंदिर स्ट्रक्चर खरी प्रियांनो ती इमेज नाही, पण ते स्ट्रक्चर किंवा त्याची रचना कशी होते. पहिलं मंदिर इतकं वैभवशाली होतं, इतकं वैभवशाली होतं, जे
इज्रा नेहम्याच्या वेळामध्ये, हग्गाई संदेष्टाच्या, इर्म्या संदेष्टाच्या वेळामध्ये बनवण्यात आलं. प्रियानो, ते मंदिर फार छोटं होतं आणि या इस्रायल लोकांना प्रियानो वाटतच नव्हतं की पहिल्यासारखं, किंवा ही गोष्ट ते स्वीकारायलाच तयार नव्हते. आणि म्हणून प्रियानो, या मंदिराची उभारणा करण्यासाठी कोणी धजावत नव्हतं, कोणी पुढे येत नव्हतं. आणि म्हणून प्रियानो, हग्गाई संदेष्टा विचारतोय की या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे का? हेजकेल जो जरुबाबेल याच्या वेळी बांधण्यात येणाऱ्या मंदिराची रचना त्याने खूप छोटी त्याला वाटत होती. आणि याची प्रियानो जी नोंद पवित्र शास्त्रामध्ये केलेली आहे, इज्राच्या पुस्तकामध्ये अध्याय 3 वचन 8 ते 13 मध्ये वचन आम्ही वाचूया. इज्रा चॅप्टर 3 वर्स 8 to 13, इज्राचं पुस्तक अध्याय 3 वचन 8 ते 13. प्लीज. येरुशलेमेतील देवाच्या मंदिराप्रत आल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात जरुबाबेल बिन शलतियल, येशुआ बिन यसोदाक व त्याचे इतर बांधव जे याजक व लेवी होते, त्यांनी आणि जे बंदिवासातून येरुशलेमेस आले होते त्या सर्वांनी कामास आरंभ केला. 20 वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे जे लेवी होते त्यास परमेश्वराच्या मंदिराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमिले. तेव्हा येशुआ, त्याचे पुत्र व बांधव, कदमिएल व त्याचे पुत्र, यहुदाचे वंशज, हेनादाद व त्याचे पुत्र आणि त्याचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिरात कारागिरावर देखरेख करण्यास उभे राहिले. बांधकाम करणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला. तेव्हा इस्रायलाचा राजा दावीद याने लावून दिलेल्या क्रमाप्रमाणे परमेश्वराचे स्तवन करण्यास आपले पोशाख लिहिले व हाती करणे घेतलेले याजक आणि हाती झांजा घेतलेले आसाप वंशातील लेवियास उभे केले. परमेश्वर चांगला आहे व इस्रायलावर त्याची दया सनातन आहे असे गाऊन त्याने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद आळीपाळीने केला. ते परमेश्वराचे स्तवन करू लागले. तेव्हा परमेश्वराच्या मंदिराचा पाया घालीत आहे हे जाणून सर्व लोकांनी उच्च स्वराने जय जयकार केला. तेव्हा बरेच याजक, लेवी व पितृकुळाचे प्रमुख अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते त्यांनी आपल्या डोळ्यांनी या मंदिराचा पाया घातलेला पाहिला. तेव्हा त्यास रडे कोसळले व त्यातले पुष्कळ हर्षभराने जयघोष करू लागले. जयघोषाचा नाद व लोक यांचा रडण्याचा नाद यातील भेद लोकांस कळेना, कारण लोक उच्च स्वराने जय जयकार करीत होते व त्याचा शब्द दूरवर ऐकू जात होता. सो या ठिकाणी पियानो मला पाहायला मिळतं की ही परिस्थिती कशी असेल की ज्यावेळेस एक असा गट आहे की तो गट परमेश्वराचा जय जयकार करतो, कारण ते गुलामगिरीतून बाहेर आले आणि पुन्हा एकदा त्या मंदिराची उभारणा ते करतायत. पुन्हा एकदा ते मंदिर बांधण्यासाठी ते मदत करतायत. पण एक गट असा आहे की वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन 12 इज्रा चॅप्टर 3 वर्स 12 या ठिकाणी वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तेव्हा बरेच याजक, लेवी आणि पितृ कुळाचे मुख्य अशा ज्या वृद्ध लोकांनी पूर्वीचे मंदिर पाहिले होते त्यांनी आपल्या डोळ्यांनी या मंदिराचा पाया घातलेला पाहिला. तेव्हा त्यास रडे कोसळले व त्यातले पुष्कळ हर्षभराने जयघोष करू लागले. अनेकांना दुःख झालं, अनेक जणांना आनंद सुद्धा झाला. पण पियानो, त्यांना ह्या गोष्टीची आठवण झाली की पूर्वीचं जे वैभव होतं, पूर्वीचं जे मंदिर होतं, ते मंदिर किती मोठं होतं, किती वैभवशाली ते होतं. समजा एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल. एक 10 एकर मध्ये बनवलेली वास्तू आणि 2 एकर मध्ये बनवलेली वास्तू, 10 एकर मध्ये असलेला एक मोठा बंगला आणि 2 एकर मध्ये बनवलेला बंगला, यामध्ये फरक आहे की नाही? बरोबर. सो त्या प्रकारे या इस्रायल लोकांना या गोष्टीची खंत वाटत होती, दुःख वाटत होतं की पहिलं जे मंदिर होतं ते फार वैभवशाली होतं, फार मोठं होतं. पण आता जे मंदिर बनवण्यात येतंय किंवा याची जी रचना करण्यात येते हे फार छोटं आहे. पण हे मंदिर कोणाचं आहे या गोष्टीची विसर प्रियांनो या इस्रायल लोकांना किंवा यहुदी लोकांना पडली की हे मंदिर मनुष्याचं नाही तर हे मंदिर परमेश्वराचं आहे. सो आमच्या जीवनामध्ये प्रियांनो अनेक वेळेस आम्ही पहिल्या वैभवाची आम्ही आठवण करतो. जुन्या जीवनातील किंवा जुन्या
दिवसातील प्रियांनो आम्ही वैभव आठवतो आणि त्यावरती प्रियांनो आम्ही आजच्या वर्तमान काळातल्या गोष्टी आम्ही स्वीकारायला तयार होत नाही. हे एक आमच्यासाठी निराशाचं कारण ठरतं. हालेलुया, हालेलुया. सो पहिलं तर माझं 10 खोल्यांचं घर होतं, पण आता एकच खोली आहे, 2च खोली आहेत. अगोदर इतकं वैभव आमच्याकडे होतं, पण आता आमच्याकडे खायला सुद्धा आम्हाला मिळत नाहीये. इतकं वैभव होतं की आमच्याकडे 4-4, 5-5, 10-10 लोक कामाला होते. आता आम्हालाच काम नाहीये. प्रियांनो, आम्ही भूतकाळामध्ये आम्ही जगतो आणि त्या भूतकाळामध्ये आम्ही जगत असताना आजच्या वेळामध्ये प्रभूने आम्हाला जिवंत ठेवलं, प्रभूने आम्हाला आशीर्वादित ठेवलं, प्रभूने आम्हाला शांती दिली, प्रभूने आम्हाला आज तारण दिलं. या आजच्या दिवसाला आम्ही विसरून जातो, आजच्या शांतीला आम्ही भंग पावतो. भूतकाळामध्ये आम्ही जगायला लागतो. प्रियांनो, हे एक सर्वात महत्वाचं आणि मोठं कारण आहे निराशाचं. हालेलुया, हालेलुया. आज मध्ये आम्ही जगायला आणि आजची परिस्थिती आम्ही स्वीकारायला तयार पाहिजे. प्रियांनो, जो व्यक्ती आजची परिस्थिती स्वीकारतो प्रियांनो, तो व्यक्ती फार कमी दुःखी राहतो. हालेलुया, हालेलुया. सुप्रियांनो, आणखी एक वचन आम्ही, एक गोष्ट आम्ही समजून घेऊयात. त्याच अध्यायामध्ये वचन 5, हगई 2रा अध्याय आणि वचन 5 मध्ये, हगई चॅप्टर 2 वर्स 5. तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुम्हा बरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे, तुम्ही भिवू नका. हालेलुया. सो प्रियांनो, ज्या प्रकारे आम्ही विसरतो, आपण विसर या गोष्टीचा इस्रायल लोकांना पडला की परमेश्वराने त्यांच्यावरती किती मोठी कृपा केली होती. या ठिकाणी वचनामध्ये आम्ही पाहतो की ज्यावेळेस सर्व इस्रायली लोक 400 वर्ष गुलामगिरीमध्ये होते, मिस्राच्या गुलामगिरीमध्ये होते. आता हे किती वर्ष गुलामगिरीमध्ये होते? फक्त 70 वर्ष. 400 वर्ष जास्त आहे की 70 वर्ष जास्त आहे? बरोबर. सो या गोष्टीचा विसर त्यांना पडला. त्यांनी या गोष्टी ऐकल्यात, या त्यांच्या पूर्वजांकडनं प्रियांनो या गोष्टी त्यांनी ऐकल्यात, पण या गोष्टीचा त्यांना विसर पडला की परमेश्वराने त्यांच्यासाठी किती मोठी कार्य केली होती, त्यांच्या पूर्वजांसाठी किती मोठी गोष्ट परमेश्वराने केली होती. की जो परमेश्वर प्रियांनो इस्रायलासाठी किंवा परमेश्वराच्या निवासस्थानासाठी प्रियांनो सुरुवातीच्या वेळामध्ये किंवा इस्रायलामध्ये प्रियांनो परमेश्वरा पित्यर्थ प्रियांनो कुठल्या प्रकारचं मंदिर उभारण्यात आलेलं नव्हतं, फक्त निवास मंडप तो काय होता. पण दाविदाच्या मनामध्ये इच्छा झाली, दाविदाच्या मनामध्ये या गोष्टीची प्रेरणा झाली की मी परमेश्वराच्या नावासाठी मी मंदिर उभारेल. आणि मी पाहतो की परमेश्वराने सांगितलं की तू हे मंदिर उभारू नकोस, पण तुझा पुत्र जो तुझ्या पोटी जन्माला येईल तो पुत्र माझ्यासाठी, माझ्या नावासाठी तो मंदिर उभारेल. आणि आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस मंदिर उभारलं जातं, मंदिर उभारल्यानंतर प्रियांनो अनेक वर्ष त्या मंदिरामध्ये ते परमेश्वराची आराधना करतात. परमेश्वराचा गौरव, महिमा आणि यज्ञ आणि ज्या ज्या गोष्टी आहेत प्रियांनो, त्या प्रत्येक गोष्टी प्रियांनो ज्या परमेश्वराच्या प्रशंसेसाठी केल्या जातील प्रियांनो, त्या सर्व गोष्टी त्या मंदिरामध्ये केल्या जातात. आणि कालांतराने मला पाहायला मिळतं की जे यहुदी आहेत, जे इस्रायली आहेत, जे परमेश्वराची प्रजा, परमेश्वराचे लोक आहेत, जे परमेश्वराच्या विरोधात जाऊन ज्या गोष्टी करतात, त्याचं शासन म्हणून प्रियांनो 70 वर्ष प्रियांनो त्यांना गुलामगिरीमध्ये पाठवलं जातं बाबेलच्या राजाकडे. सर्व वैभव नष्ट. प्रियांनो त्यांना विसर पडतं की ज्या परमेश्वराने तांबडा समुद्र त्यांच्यासाठी, त्यांच्या पूर्वजांसाठी दुभांगला, ज्या परमेश्वराने यर्दन नदी त्यांच्यासाठी दुभांगली, ज्या परमेश्वराने फारोच्या सैन्याला त्या तांबड्या समुद्रामध्ये गाळून टाकलं, या गोष्टीचा विसर त्यांना पडतो. आणि म्हणून प्रियांनो ज्या वेळेस हग्गाई असेल, एस्रा असेल, नेहम्या असेल, प्रियांनो इर्मिया असेल, या संदेश त्यांच्या या लोकांच्या द्वारे त्यांना विचारणा केली जाते, बोलवलं जातं की आपण परमेश्वराचं मंदिर पुन्हा एकदा उभारू. त्यावेळेमध्ये त्यांना निराशा येते. ते हताश होतात की अगोदरचं जे आमचं वैभव होतं, अगोदरची जी आमची सिमरंती होती, अगोदरचं जे आमचं मोठं नाव होतं, ते आता होऊ शकत नाही.
आता ती गोष्ट होऊ शकत नाही. पण प्रियांनो, ह्या गोष्टीला कदापि त्यांनी विसरायला नव्हतं पाहिजे की ज्या परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्रातून बाहेर काढलं, तो परमेश्वर आता सुद्धा त्यांच्या बरोबर आहे. हालेलुया. आता सुद्धा तो परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. कारण तो परमेश्वर ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही विसरून जातो की परमेश्वरने आम्हाला पापातून बाहेर काढलं. आम्ही विसरून जातो की परमेश्वराने आम्हाला आमच्या जीवनातील व्याधी असेल, आमच्या जीवनातील आजार असेल, आमच्या जीवनातील भीती असेल, आमच्या जीवनातील प्रियांनो अशा अनेक गोष्टी होत्या की ज्या गोष्टीच्या कारणाने आम्ही हैराण झालो होतो, ज्या गोष्टीच्या कारणाने आम्ही हताश झालो होतो, ज्या गोष्टीच्या कारणाने आम्ही निराश झालो होतो, परमेश्वराने त्यातून आम्हाला बाहेर काढलं. या गोष्टीचा विसर आम्हाला पडतो. हालेलुया. विसर पडतो. पण परमेश्वराचं प्रेम आमच्यावरती आहे. हालेलुया. जरी परिस्थिती आमच्या जीवनामध्ये काही असेल, पण परमेश्वराचं प्रेम आमच्यावरती आहे की तो परमेश्वर इब्री लोकासपत्र अध्याय 13 आणि वचन 5 मध्ये आम्हाला सांगत आहे. हिब्रू चॅप्टर 13 वर्स 5, इब्री 13:5 मध्ये, तुमची वागणूक द्रव्यलोभापासून असावी, द्रव्यलोभा वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तृप्त असावे, कारण त्याने स्वतःला म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. हालेलुया. सो या ठिकाणी परमेश्वर म्हणत आहे की मी स्वतः परमेश्वराने म्हणलेला आहे, स्वतः प्रभूने म्हणलेले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व टाकणार नाही. जे आज आमच्याकडे आहे त्यामध्ये आम्ही समाधानी असलं पाहिजे. हालेलुया. सॅटिस्फाईड, तृप्त असणं गरजेचं आहे. सो पूर्वजांच्या गोष्टी किंवा भूतकाळातील गोष्टी सांगताना प्रियांनो, आम्ही अनेक वेळेस एक्साइटेड होतो आम्ही, बरोबर, की पूर्वी आमचं असं होतं, पूर्वी तसं होतं, पूर्वी अशा गोष्टी होत्या, पूर्वी तशा गोष्टी होत्या. पण आज जी गोष्ट आमच्याकडे आज आहे त्यामध्ये आम्ही तृप्त का राहू नये. आणि म्हणून या ठिकाणी वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की तुमची वागणूक द्रव्यलोभा वाचून असावी, जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे. हालेलुया. हालेलुया. आम्ही सर्वजण म्हणूया तृप्त असावे, तृप्त असावे, तृप्त असावे. म्हणजे आम्ही सॅटिस्फाईड असणं गरजेचं आहे. किती जण असतात तृप्त, सॅटिस्फाईड? नक्की, नक्की. सो जर तुम्हाला 100 रुपयाची नोट मिळाली रस्त्यावरती चालताना आणि आणखी थोडंसं पुढे चालल्यानंतर आणखी 200ची नोट मिळाली, दिसते तुम्हाला, तुम्ही काय विचार कराल? काय विचार कराल? काय कराल? पण ती नोट समोरच्या व्यक्तीच्या खिशातून पडण्याच्या स्थितीवरती आहे. हा सांगू नाही, आता 100 मिळाले, जर हे 200 पडले तर हे पण माझेच होऊन जाईल. नाही नाही, ओके. आपलं अंतःकरण आपल्याला या गोष्टीची साक्ष देते, बरोबर. आम्ही जी मानसिकता आमच्या जीवनामध्ये आहे, जी वैचारिकता आमच्या जीवनामध्ये आहे, त्यानुसार प्रियांनो मनुष्याची वृत्ती असते. पण प्रियांनो अनेक वेळेस आम्हाला जर रस्त्यावरती 100ची नोट मिळाली तर आणखी आम्ही अपेक्षा करतो अजून कुठे काही पडलंय का, अजून आहे का आजूबाजूला. मानसिकता या स्वरूपाने आहे की आमच्याकडे जितकं आहे त्यामध्ये समाधानी आम्ही नाहीये. आमच्या खिशामध्ये, आमच्या पॅकेटमध्ये, आमच्या पर्समध्ये अगोदरच 10,000 रुपये पडून आहेत, पण त्यामध्ये आम्ही समाधानी नाहीये. छोटस मिळतं, 1 रुपया मिळतो, आणखी आम्हाला वाटतं आणखी मिळाले पाहिजे. हालेलुया. पण प्रियांनो आमच्या प्रत्येकाच्या ठाई प्रभूने जी शांती दिलेली आहे, जो आनंद दिलेला आहे, त्यामध्ये आम्ही आज तृप्त असायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आपण तसे करत नाहीये, मला माहिती. पण एक जनरली ही गोष्ट मी बोलतोय की जगामध्ये या स्वरूपाची वृत्ती जगामध्ये आहे. प्रभूच्या लोकांच्या ठाई प्रियांनो प्रभूने दिलेली शांती, समाधान त्यांच्या जीवनामध्ये आहे, तृप्ती त्यांच्या जीवनामध्ये आहे, जी प्रभू त्याच्या वचनातून त्याच्या लोकांना शिकवतो. हालेलुया.
आणि म्हणून पियानो या ठिकाणी वचनामध्ये सांगितलं की तेवढ्यात तुम्ही तुमच्या जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हणले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. कधी कधी पियानो आमच्या मनामध्ये विचार येतो की माझ्याकडे आज ही परिस्थिती आहे, माझ्या जीवनामध्ये या प्रकारचं दुःख आहे, निराशा आहे, माझ्या जीवनामध्ये आज मला फक्त आत्ताच खायला मिळणार आहे, उद्या मला मिळणार नाहीये. पण परमेश्वराचं वचन या ठिकाणी आम्हाला ज्या प्रकारे सांगतंय की उद्याची चिंता करू नका. हालेलुया. आजचे दुःख आमच्यासाठी पुरे आहे. पण प्रियानो, आम्ही उद्याबद्दलची काळजी अधिक करतो, आम्ही भूतकाळामध्ये जगायला लागतो, आम्ही भूतकाळाच्या गोष्टी सोडायला तयार नाहीये. प्रियानो, ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये या प्रकारची विचारधारणा असते की तो कालच्या मध्ये किंवा भूतकाळामध्ये तो जगतो, प्रियानो, आजचा आनंद, आजची शांती त्याच्या जीवनातून सैतान हिरावून घेतो. हालेलुया. आणि म्हणून प्रभूने म्हणले की आम्ही आज मध्ये जगलं पाहिजे. हालेलुया. उद्याची चिंता तुम्ही का करता? भूतकाळामध्ये जी गोष्ट होऊन गेली, इट्स ओके. फिलिप्पी 3 आणि वचन 13 मध्ये सांगत आहे. फिलिपियस चॅप्टर 3 वर्स 13. फिलिप्पी 3:13 मध्ये या ठिकाणी वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे ती फार महत्वाची आमच्यासाठी आहे. वाचूया. बंधूंनो, मी अद्याप ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून. हालेलुया. या ठिकाणी पौल म्हणतो की मागील गोष्टीकडे मी काय करतो? दुर्लक्ष करतो. आम्हाला आज मध्ये जगणं फार गरजेचं आहे. आज मध्ये जर तुम्ही आज मध्ये जगणार नाही ना, तुम्ही कालमध्ये जर जगाल, भूतकाळामध्ये जर तुम्ही जगाल, आजचा जो आनंद प्रभूने दिलेला आहे त्याचा तुम्ही आनंदच घेऊ शकणार नाही, तुम्ही आज मध्ये जगू शकणार नाही. आणि म्हणून पियानो, परमेश्वराचं वचन एका ठिकाणी आम्हाला सांगतं की जुने ते होऊन गेले, पाहते नवे झाले आहे. वी आर न्यू क्रिएशन इन जीसस. आम्ही प्रत्येक जण प्रभूमध्ये नवी उत्पत्ती आहोत. आम्ही कालमध्ये जगता कामा नाही. काल आमच्या जीवनामध्ये काय झालं, काय कुठल्या गोष्टी घडल्या किंवा भूतकाळामध्ये कोणत्या गोष्टी घडल्या, प्रियानो, या गोष्टी आम्हाला सोडून देऊन पुढे आणि पुढे आणि पुढे आम्हाला चालणं गरजेचं आहे. निराशा आमच्या जीवनामध्ये येते प्रियानो, आम्ही भूतकाळाच्या गोष्टींची आठवण करून करून. इब्री लोकासपत्र अध्याय 12 वचन 1 आणि 2 मध्ये. हिब्रू चॅप्टर 12 वर्स 1 and 2. इब्री 12 वचन 1 आणि 2. तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपाने मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. हालेलुया. सो या ठिकाणी पियानो, मी पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की जे यहुदी लोक बाबेलच्या राजाच्या गुलामगिरीतून त्यांची मुक्तता झाली. 70 वर्षाची गुलामगिरी. किती वर्ष? सर्वजण माझ्या बरोबर आहात? नक्की? ओके. सो किती वर्ष ते गुलामगिरीमध्ये होते आणि मिस्रामध्ये किती वर्ष गुलाम म्हणून होते? ओके. सो आम्हाला पाहायला मिळतं की 70 वर्षाची गुलामगिरी, त्यातून त्यांना मुक्तता झाल्यानंतर ही गोष्ट ते स्वीकारला नव्हते की आता मी गुलाम नाहीये, तर आता मी मोकळे झालेलो आहोत. पण आता सुद्धा मोकळे झालेले असताना, मुक्तता मिळालेले असताना सुद्धा ना प्रियांनो, त्यांच्या शहरामध्ये, त्यांच्या वस्तीमध्ये, त्यांच्या देशामध्ये ते आलेले असताना सुद्धा प्रियांनो, आजच्या वर्तमान काळामध्ये ते जगायला तयार नाहीये, तर भूतकाळामध्ये ते जगताय. आणि या गोष्टीची त्यांना आठवण नाहीये. ही गोष्ट ते विसरून जातात की परमेश्वराने आम्हाला मुक्तता दिली, परमेश्वराने आम्हाला सोडवलं, तो परमेश्वर आमच्या बरोबर आहे, या गोष्टीची विसर त्यांना पडली आहे. आम्हाला असंच होतंय. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये सुद्धा असंच होतंय. आम्हाला भूतकाळाच्या गोष्टी आठवत आहेत की अगोदर इतकी समृद्धी होती आमच्या घरामध्ये, आमचे पूर्वज इतके समृद्ध होते. हालेलुया. पण प्रियांनो, ही गोष्ट आम्ही कदापि विसरता कामा नाही की परमेश्वराने आम्हाला मुक्तता दिलेली आहे.
तो परमेश्वर म्हणतो की मी तुझ्या बरोबर आहे. आणि या ठिकाणी मी वचनामध्ये वाचतो की ज्या प्रकारे वचन मला सांगतं, आपण ही सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून आम्ही धीराने धावावे. आमची जी धाव आहे, आमचा जो ट्रॅक आहे, विश्वासाचा ट्रॅक प्रियानो, त्यावरती आम्ही धीराने धावणं गरजेचं आहे. समस्या येतील, दुःख येतील, आजार येईल, चिंता येतील, काळजी येतील, निराशा आमच्या जीवनामध्ये येईल, पण प्रियानो या सर्व गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करत जो प्रभू आमच्यावरती प्रेम करतो त्याच्याकडे आम्ही धीराने आम्ही पाहावं. धीराने आमच्या विश्वासाची धाव आम्ही धावावी की जो परमेश्वर आम्हाला या प्रत्येक गोष्टीतून आमची सुटका करतो, मोकळीकता देतो. पियानो असा कोणीच नाही की ज्याच्या जीवनामध्ये पियानो निराशा येणार नाही. असं या जगामध्ये कोणीच नाही की ज्याच्या जीवनामध्ये समस्या येणार नाही. हालेलुया. धीरूभाई अंबानीचे 2 मुलं, एक फुल सक्सेसफुल आहे आणि एक अनसक्सेस आहे. राईट. सो कोणाच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या येऊ शकते, कोणाच्या जीवनामध्ये कोणतीही अडचण उद्भवू शकते, पण ही गोष्ट आम्ही कदापि विसरता कामा नये की परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. तो परमेश्वर आमच्या बरोबर कायम आहे, कारण तो परमेश्वर काय म्हणत आहे की मी तुला सोडणार नाही. हालेलुया. मी तुला टाकणार नाही. युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. सो आता आम्ही जाऊया पुन्हा एकदा हग्गायाच्या पुस्तकामध्ये, याचा अध्याय 2 आणि वचन 3च्या दुसऱ्या भागामध्ये. ज्या प्रकारे हग्गायाने विचारलं की या पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी आहे का, आणि त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये तो म्हणत आहे आता त्याची काय दशा झाली आहे, दशा तुम्हाला दिसते, ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय. कसा कारणाने तो असं म्हणला असेल. हालेलुया. जे पूर्वीचं वैभव होतं ते वैभव आता तुमच्या नजरेस पडत नाहीये, आणि हे वैभव शून्य झालेलं तुम्हाला दिसत नाही काय. पवित्र शास्त्रामध्ये या वचनाला आम्ही वाचत असताना प्रियांनो, वर्तमान काळच्या गोष्टींना आम्ही भूतकाळांच्या गोष्टी बरोबर आम्ही तुलना करत असतो. राईट. आम्ही तुलना करत असतो प्रियांनो. निराशा येण्याचं आणखी एक महत्वाचं हे कारण आहे. हालेलुया. तुलना करायला आम्हाला अधिक आवडते, आणि जो व्यक्ती जितकी जास्त तुलना करेल तो व्यक्ती अधिक जास्त निराश असेल. आणि म्हणून आम्ही ज्या वचनाला आम्ही वाचलं फिलिप्पी 3 आणि वचन 13 मध्ये की तुमच्याकडे आहे तितक्या गोष्टीमध्ये तुम्ही तृप्त असा. बरोबर. सॉरी, इब्री 13:5 मध्ये आम्ही वाचलं की आमच्याकडे आहे तितक्यामध्ये आम्ही तृप्त असलं पाहिजे. पण प्रियांनो, आम्ही तृप्त न राहता आम्ही तुलना करतो की त्याच्याकडे तर इतकं आहे, त्याच्याकडे तर इतकी मोठी गोष्ट आहे, त्याच्याकडे तर इतकं मोठं घर आहे, त्याच्याकडे तर इतकी मोठी चांगली नोकरी आहे, त्याच्याकडे सौंदर्य आहे, त्याच्याकडे संपत्ती आहे, त्याच्याकडे पद आहे, माझ्याकडे काही नाहीये. हालेलुया. आम्ही तुलना करणं ज्यावेळेस सोडून देऊ, हे यहुदी लोक काय तुलना करत होते माहितीये? ते अगोदरच्या मंदिराची तुलना आताच्या मंदिराची तुलना ते करत होते. अगोदरचं वैभव आणि आता बांधत असलेलं जे मंदिर आहे त्याचं वैभव ते मानायला तयार नव्हते, कारण ते भूतकाळामध्ये जगत होते. आम्ही भूतकाळामध्ये जगू शकतो की वर्तमान काळामध्ये. राईट. आम्ही वर्तमान काळामध्ये आजमध्ये आम्ही प्रेझेंट मध्ये जगणं गरजेचं आहे. पण जो व्यक्ती प्रियांनो भूतकाळामध्ये जगतो त्याच्या ठाई निराशा असते, त्याला कुठल्या प्रकारची प्रियांनो पुढील भविष्याची त्याला अपेक्षा नसते, कारण तो पूर्णपणे भूतकाळामध्ये रममान होत असतो. राईट. आणि असे ऐतिहासिक लोक तुम्ही पाहता त्यावेळेस तुम्हाला त्यांच्यामध्ये कुठलाच रस तुम्हाला दिसणार नाही. हालेलुया. म्हणून अशा लोकांपासून तुम्ही पळ काढा, तुम्ही त्यांच्यापासून तुमची मैत्री तोडून टाका, त्यांच्याबरोबर कुठल्या प्रकारचे संबंध ठेवू नका की जे इतिहासामध्ये जगतात, भूतकाळामध्ये जगणारे. कारण प्रभूने आम्हाला नवीन बनवलेलं आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. प्रभूने आम्हाला नवीन बनवलेलं आहे.
आम्हाला आमचा इतिहास विसरायचा नाहीये, पण इतिहासामध्ये जगायचं नाहीये. हालेलुया. आम्हाला इतिहास विसरायचा नाहीये, पण इतिहासामध्ये जगायचं नाहीये. पण प्रियांनो, आम्ही पाहतो की अनेक जण इतिहासामध्ये, अनेक जण भूतकाळामध्ये जगतात आणि त्यांची जी वैचारिकता आहे, त्यांची जी मानसिकता आहे ती प्रियांनो, ती फार बरबटलेली आहे. फार एकदम विचित्र त्यांची वैचारिकता, मानसिकता आहे. आणि म्हणून प्रियांनो, अशांच्या जवळ सुद्धा जाऊ नका. लिव देम, सोडा त्यांना. आजमध्ये जगणं फार गरजेचं आहे आणि ते आजमध्ये जगवण्याचं प्रियांनो केवळ पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. हालेलुया. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं आम्ही तुलना करणं सोडून देणं गरजेचं आहे. आणि तोच व्यक्ती प्रियांनो तुलना करतो जो भूतकाळामध्ये जगतो, जो इतिहासामध्ये जगतो. तुलना करण्याची जी वृत्ती आहे प्रियांनो, तुलना मी करतो की जी गोष्ट आज माझ्याकडे आहे ती गोष्ट अगोदर तशी त्याच्यापेक्षा खूप चांगली होती. यहुदी लोक प्रियांनो ह्याच गोष्टीची तुलना ते करत होते आणि म्हणून ते खिन्न झाले होते, ते दुःखी झाले होते की पूर्वीचं जे आमचं मंदिर होतं ते फार मोठं होतं, जगामध्ये आमचं नाव होतं. जर आम्ही प्रियांनो राजांच्या पुस्तकामध्ये या सर्व गोष्टी जर वाचल्या तर त्या मंदिराचं वैभव सांगितलेलं आहे. त्याचं वैभव किती मोठं होतं आणि जे यरुशलेमेचं जे वैभव होतं ते फार मोठं होतं. ती नगरी किती मोठी होती प्रियांनो, या सर्व गोष्टी त्या पुस्तकामध्ये नमूद केलेल्या आहेत. इतिहासाच्या वेळामध्ये प्रियांनो या हग्गायच्या पुस्तकामध्ये, एज्रा, नेहमिया आणि एस्तेरच्या पुस्तकामध्ये प्रियांनो हे लोक जगत होते. हालेलुया. भूतकाळात आम्हाला भूतकाळात जगून काहीच लाभ होणार नाहीये आणि म्हणून प्रभूने म्हणलं की तुम्ही आजमध्ये जगा. हालेलुया. आजमध्ये जगा. आमच्याकडे जे आहेत प्रियांनो त्या गोष्टीमध्ये आम्ही समाधानी असलं पाहिजे. एक वचन आम्ही वाचूया, योहान शुभवर्तमान या अध्याय 21 आणि वचन 15 ते 33 या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे. जॉन चॅप्टर 21 वर्स 15 to 23 या ठिकाणी वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे, आम्हाला विशेष प्रकारचा बोध या वचनातून प्रभू करू इच्छित आहे. आम्ही वचन वाचूया, योहान शुभवर्तमान 21 अध्याय वचन 15 ते 23. त्याची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, यहोनाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करीतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, यहोनाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रीती करीतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करीतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, यहोनाच्या पुत्रा शिमोना, माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करीतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चार. मी तुला खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करील हे सुचवण्याकरिता तो हे बोलला. आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला होता, मागे लावून, प्रभू, आपणाला धरून देणारा तो कोण आहे असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालताना पाहिले. त्याला पाहून पेत्र येशूला म्हणाला, प्रभू, ह्याचे काय? येशूने त्याला म्हटले, मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय? तू माझ्या मागे ये. ह्यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वंदता बंधुवर्गामध्ये पसरली. तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय असे म्हटले होते. ओके. सो या ठिकाणी मी पाहतो बऱ्याच गोष्टी अशा फिरून आम्हाला वाटत आहेत, बरोबर. या वचनामध्ये एक गोष्ट नमूद आहे ती आम्हाला लक्षात येईल. पहिली गोष्ट, पेत्र आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं हे संभाषण आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झाल्यानंतरहून प्रियांनो ही घटना आहे. त्या अगोदर सुद्धा आम्हाला पेत्राबद्दल या 3 गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला विचारल्या
आठवतंय? प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की तू माझा 3 वेळेस नाकार करशील, राईट? आणि मला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची विचारणा प्रियानो पेत्राला केली जाते. त्यावेळेस पेत्र काय म्हणतो? मी त्याला ओळखत नाही. 3 वेळेस प्रियानो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार करतो. आणि आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं की 3 वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याला 3 वेळेस प्रश्न विचारतो की तू माझ्यावरती प्रीती करतोस काय? पेत्र काय उत्तर देतो? होय प्रभू, मी तुमच्यावरती प्रीती करतो. हालेलुया. पण प्रियांनो, ज्यावेळेस तिसऱ्यांदा पेत्राला विचारलं जातं त्यावेळामध्ये पेत्र खिन्न होतो. पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणतो, प्रभू आपणाला ठाऊक आहे की मी आपणावर प्रेम करीतो, हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हणले, माझी मेंढरे चार. पण प्रियांनो, आम्हाला पुढे पाहायला मिळतं की पेत्राबद्दल प्रभू येशू ख्रिस्त जी गोष्ट त्याला नमूद करत आहे की जसा तू तरुण होता त्या वेळामध्ये तू आपली कमर बांधून तुला वाटते त्या मार्गाने त्या ठिकाणामध्ये तू जात होता, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि तुझी कमर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेतील. हालेलुया. आम्हाला वाटतं की जी प्रार्थना मी प्रभूकडे करतो किंवा जी इच्छा प्रभूकडे मी करतो तशीच गोष्ट आमच्या मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये घडायला पाहिजे, राईट? अशीच इच्छा आहे, असंच असतं. आम्ही जे मागतो तसंच व्हायला पाहिजे. काही काही जण हट्टाने आमच्याकडे सांगतात की नाही पाळक साहेब, असंच व्हायला पाहिजे, अशीच प्रार्थना तुम्ही करा, असंच घडायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. सो काही पती पत्नी वेगवेगळ्या वेळामध्ये येतात किंवा काही बहिणी येतात किंवा काही भाऊ येतात आणि ते अशा प्रकारची विनंती करतात की आमचा जो नातेसंबंध आहे किंवा आमचे जो आमचा नातेसंबंध किंवा आमचं पती पत्नीचं जे नातं आहे ते संपलं पाहिजे, अशी सुद्धा प्रार्थना करायला लावतात. प्रियांनो, असं कधीच आमच्याकडनं होत नाही. आम्ही एक गोष्ट त्यांना सांगतो की परमेश्वराची इच्छा जी असेल ती तुमच्या जीवनामध्ये घडेल. आम्ही कदापि अशी प्रार्थना करत नाही, कारण देवाच्या वचनातून आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वर हा समेट घडवणारा आहे, तो तोडणारा नाहीये. पण प्रियांनो, हट्ट आमचा असा असतो, हट्ट असा अनेक जणांचा असतो की अशीच प्रार्थना करा. पाळक साहेब, आता तर नवीनच एक वाक्य आलंय, पाळक साहेब जरा कडक प्रार्थना करा. आणखी एक नवीनच ऐकलंय आता, पाळक साहेब जरा मोठी प्रार्थना करा. मोठी प्रार्थना करा, फार वेळ प्रार्थना करा, मोठी. सो प्रार्थना ती प्रार्थना एका 2 शब्दामध्ये जरी परमेश्वराकडे मांडली तरी परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो. पण फार मोठी प्रार्थना करून काय सिद्ध होणार आहे? काहीच नाही. परमेश्वराला जे ऐकायचंय, परमेश्वराला माहिती की याची विनंती ही इतकीच आहे आणि या गरजेसाठी ही प्रार्थना करण्यात आलेली आहे. हालेलुया, हालेलुया. जसं एक मी तुम्हाला उदाहरण सांगेन. एखाद्या ठिकाणामध्ये किंवा तुम्हाला समजा कॉलेजमध्ये पत्र लिहायचं आहे किंवा तुम्हाला अर्ज द्यायचा आहे. अर्ज देत असताना रचना कशी असते? अर्जाची प्रती, प्राचार्य, ठीक आहे, सो अँड सो कॉलेज, त्यानंतर काय असतं? विषय, राईट? विषय असतो. विषयामध्ये असतं की TC मिळण्याबाबत, इट्स ओके. त्याच्यानंतर असतं अर्जदार कोण? बरोबर, नाव असतं आणि नावानंतर तुमचा वर्ग असतो आणि तुमचं पासिंग इयर असतं. आता खाली काय लिहिलं प्रियांनो, ही महत्वाचं आहे का? आहे. पण जास्त महत्वाचं काय आहे? विषय. विषयावरूनच हायलाइट होतं की काय मुद्दा आहे. त्याच प्रकारे प्रियांनो, परमेश्वराला माहिती की आमच्या जीवनातील समस्या काय आहे. फार मोठी प्रार्थना करणं किंवा फार कडक प्रार्थना करणं किंवा फार वेळ प्रार्थना करणं गरजेचं नाहीये. परमेश्वराला माहिती आहे, कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही मागण्या अगोदर आमची प्रत्येक विनंती त्याला ठाऊक आहे. ही इज नो एव्हरीथिंग. हालेलुया. पण फोनवरती सुद्धा अनेक प्रार्थना विनंती येतात. बाळक साहेब जरा मोठी प्रार्थना करा. प्रियांनो, आम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणामध्ये जी गोष्ट
नमूद केलेली आहे. पेत्राला वाटत होतं की परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याने त्याचं काम करावं, पण पेत्राची इच्छा वेगळी होती. पेत्राला वाटत होतं की त्याला जसं वाटतं त्याने तसंच करावं. आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळेस आम्ही प्रियांनो कंपेअर करत असतो, आम्ही तुलना करत असतो की जे आशीर्वाद आम्हाला मिळाले, जी कृपा परमेश्वराने आम्हाला दिली तितके आमच्या जीवनासाठी सफिशियंट आहेत. पण प्रियांनो आमची मानसिकता असते की त्या व्यक्तीकडे इतक्या गोष्टी आहेत, त्या व्यक्तीकडे इतके आशीर्वाद आहे, त्या व्यक्तीकडे इतकी कृपादान आहे. आमच्या ठाई असलेली जलसी असेल, आमच्या ठाई तुलना करण्याची जी वृत्ती असेल, आमच्या ठाई प्रियांनो ज्या गोष्टी आमच्याकडे नाहीत त्या गोष्टी आम्हाला मिळाव्यात, या प्रकारची जी मानसिकता आमच्या जीवनामध्ये असेल, प्रियांनो आम्हाला मिळालेले कृपादान, आम्हाला मिळालेले आशीर्वाद, या गोष्टीचा आम्ही प्रियांनो उपभोग घेण्याऐवजी इतरांकडे असलेल्या गिफ्ट, इतरांकडे असलेले प्रियांनो आशीर्वाद, या गोष्टीची तुलना करून आमच्याकडे असलेली शांती आम्ही भंग पावतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून आम्ही तुलना करणं सोडून देणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाबद्दल जी गोष्ट नमूद केली, काय नमूद केली की मी येऊपर्यंत हा मरणार नाही. आणि शिष्यांमध्ये, बंधू वर्गामध्ये काय गोष्ट पसरली की जो योहान आहे, जो प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रिय होता, तो मरणार नाही. पण ती गोष्ट अशी होती का, तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हणले नव्हते. तर मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय. पेत्राबद्दल ही गोष्ट प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की योहानाला अशा गोष्टी परमेश्वराने, प्रभूने प्रगट केल्या की ज्या इतर शिष्यांना प्रगट केल्या नाही. प्रगटीकरणाचं पुस्तक, बोलू येशू मसीह की. आणि आम्हाला पाहायला मिळतं की खऱ्या अर्थाने या गोष्टी आमच्यासाठी तो योहान जिवंत आहे हे प्रगटीकरणाच्या पुस्तकातून आम्हाला लक्षात येईल. कारण ज्या गोष्टी त्याने लिहिल्या देवाच्या आत्म्यातून, आम्हाला असं वाटतं की योहान जिवंत आहे. राईट. जसं तो वचनातून त्या गोष्टी लिहितो प्रियांनो, त्या स्वरूपाने आम्हाला लक्षात येतं की योहान जिवंत असल्यासारखं. आणि त्यानुसार प्रियांनो प्रभूच्या वचनातून आम्हाला या गोष्टी लक्षात येतात की आम्हाला वाटतं की आम्ही जे मागितलं तेच आम्हाला मिळावं. नाही, आम्ही अशी प्रार्थना करायला पाहिजे की प्रभू माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा माझ्या जीवनात तू पूर्ण कर. तू मला जसं चालवशील, जसं तू मला देशील, ज्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे, मी कधीही कोणाबरोबर तुलना करणार नाही. मला दिलं, मी त्यामध्ये समाधानी आहे. आय एम सॅटिस्फाईड लॉर्ड. हालेलुया. मी समाधानी आहे. मी अधिक तुम्हाला देशील मला विश्वास आहे, पण माझ्या जीवनामध्ये मी कधी तुलना करणार नाही की या व्यक्तीकडे इतकं आहे, माझ्या जीवनामध्ये नाहीये. मी तुलना करणार नाही. निराशेचं हे एक कारण आहे. हालेलुया. आणि आम्हाला पाहायला मिळतं की यहुदी लोक प्रियांनो तुलना करत होते पूर्वीच्या वैभवाशी. आम्ही सुद्धा ती गोष्ट सोडून देणं गरजेचं आहे की पूर्वीचं जे होतं इट्स ओके, झालं गोष्टी, त्या आता वर्तमान काळामध्ये येणार नाही. पण जर तुम्ही कर्तृत्ववान आहात, जर तुमच्याकडे त्या प्रकारची कृपा आहे, तर त्यापेक्षा अधिक परमेश्वर देईल. हालेलुया. नक्की परमेश्वर देणार आहे. ओके. सो आम्ही पाहिलं की निराशेची कारणं, की आमच्या लक्षात आलेल्या गोष्टी आम्ही पाहिलं की आम्ही विसरून जातो, आम्ही तुलना करत असतो. आता आम्ही पाहूया की निराशावरती आम्ही इलाज काय आहे. हालेलुया. कारण आम्हाला आता आजार कळालाय, आता त्यावरती इलाज कळणं गरजेचं आहे. फक्त आजारच कळून काही उपयोगाचं आहे का? नाही, त्यावरती इलाज समजणं गरजेचं आहे. आणि जर इलाज कळाला तरच प्रियांनो त्या आजारातून आम्हाला मोकळीकता मिळेल. राईट. सो आम्ही पाहूया की आम्ही आज निराशाच्या डोंगरावरती आम्ही असू. या निराशाच्या डोंगरावरतून प्रियांनो आम्हाला, या निराशाच्या डोंगरावरती आम्हाला विजय मिळवायचा आहे. या डोंगराला प्रियांनो आम्हाला यावरती मात करायचं आहे. तर पहिलं कारण की आम्हाला सोडून देणं गरजेचं आहे. हालेलुया. वचन 3 आणि 4 आम्ही वाचूयात. हग्गाईचं पुस्तक अध्याय 2 आणि वचन 3 आणि 4 वाचूयात. ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय. आता त्याची काय दशा तुम्हाला दिसते, ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय. हे जरुबाबेला हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा हिम्मत धर.
परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास लागा, मी तुम्हा बरोबर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. आम्हाला सोडून देणं, आम्हाला जाऊ देणं गरजेचं आहे आमचा भूतकाळ. जर तो तुम्ही घट्ट पकडून ठेवला तर तो तुम्हाला सोडणारच नाही. पण आम्ही जर आज मध्ये जगण्यासाठी सुरुवात केली तर आमचा भूतकाळ आम्हाला सोडून द्यावा लागेल, आम्हाला जाऊ द्यावा लागेल. झालं ते झालं, इट्स ओके. त्या जुन्या आठवणी असतील, जुनं पाप असेल, जुनं वैभव असेल, जुनी श्रीमंती असेल, इट्स ओके, झालं, संपलं. आता आज मध्ये आम्हाला जगायचंय. हालेलुया. या ठिकाणी मला पाहायला मिळतं की ज्या वेळेस हे सर्व यहुदी त्या ठिकाणामध्ये जमले प्रियांनो, या वचनातून प्रियांनो हग्गाई प्रोत्साहित करत आहे. त्याने जी गोष्ट म्हणली की या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे, असं तुमच्यामध्ये कोणी उरला असेल काय? आता त्याची काय दशा दिसते? दशा तुम्हाला दिसते, ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडते काय? हे जरुबाबेला हिम्मत धर, असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका साधकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास लागा, मी तुम्हा बरोबर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. सोडून द्यायचंय पहिलं वैभव, पहिली श्रीमंती, पहिल्या गोष्टी ज्या होत्या त्या सोडून द्यायच्या. भूतकाळ त्या गोष्टी प्रियानो टाकून द्यायच्या. आज मध्ये आम्हाला जगायचंय तरच प्रियानो निराशावरती आम्ही मात करू, नाहीतर निराशा आम्हाला ग्रासून टाकेल. आलं नाही या, पहिलं तर फार चांगलं होतं, पहिलं असं होतं, पहिलं तसं होतं. हालेलुया. अनेक सासू सुनांमध्ये प्रियानो हा वाद होत असतो. पहिलं असं होतं, पहिलं तसं होतं. हालेलुया. ही गोष्ट कधीच बोलू नका. तुमची वेळ वेगळी होती, आताची वेळ वेगळी आहे. तुम्ही फार सोसलं, तुम्ही फार त्रास सहन केला, तुम्ही फार कष्टातून त्या गोष्टी उभारल्या, चांगल्या गोष्टी आहे. तुम्ही कर्तृत्ववान आहात. पण अशी अपेक्षा करणं चुकीचे आहे की ही जी सून आहे ही सून सुद्धा तशीच करेल. नो वे, असं होऊ नाही शकत. तुमच्या परिस्थितीला तुम्ही मात करण्यासाठी तुम्ही जी गोष्ट केली, फार उत्तम प्रमाणे ती गोष्ट तुम्ही केली. तुमच्यासारखं कोणी करू शकत नाही, पण ती गोष्ट तुम्ही बोलून दाखवण्याची आवश्यकता नाहीये. हालेलुया. हालेलुया. सो आम्ही भूतकाळाला टाकून देणं, सोडून देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ही गोष्ट स्वीकाराल आणि आज मध्ये तुम्ही जगाल की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, तो परमेश्वर सेनाधीश परमेश्वर माझ्या बरोबर आहे, त्या वेळामध्ये पियानो आज मध्ये जगून तुम्ही परमेश्वराचा आनंद तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वीकाराल. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की आम्ही निराशाच्या डोंगरावरती मात करण्यासाठी, ते म्हणजे पियानो आम्ही वर पाहणं गरजेचं आहे. हालेलुया. वर इन द सेन्स परमेश्वराकडे, स्वर्गाकडे पाहणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. वर पाहणं म्हणजे परमेश्वराकडे पाहणं. ज्या प्रकारे वचन 4 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की हे जरुबाबेला हिम्मत धर, असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका साधकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास लागा, मी तुम्हा बरोबर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कधी कधी प्रियानो आम्ही आमच्या जीवनामध्ये या गोष्टीची विसर आम्हाला पडते की परमेश्वर कसा परमेश्वर आहे. तो परमेश्वर सेनाधीश परमेश्वर आहे, या गोष्टीचा विसर आम्हाला पडतो. पवित्र शास्त्रामध्ये एका घटनेची आम्हाला आठवण येईल. ही घटना आहे प्रियांनो, एका बाजूला इस्रायली सैन्य आणि एका बाजूला बलिष्ठांची सैन्य. बलिष्ठांच्या सैन्यापैकी एकच सैन्य बाहेर येतो आणि तो सर्वच्या सर्व इस्रायली सैन्यांना तो हिणवतो. काय हिणवतो माहिती आहे? जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये हा भाग वाचला असेल, आमच्या डोळ्यासमोर पियानो ती घटना येईल. जो गाल्यात आहे तो येऊन सर्व इस्रायल लोकांना हिणवतो, परमेश्वराला, इस्रायलाला हिणवतो. आणि हिणवल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं त्या ठिकाणामध्ये जो दावीद आहे, जो एक तरुण आहे, तो दावीद त्या ठिकाणामध्ये येतो. आपल्या भावांना, आपल्या सर्व यहुदी इस्रायली लोकांना तो त्या छावणीमध्ये लपलेला पाहतो
आणि तो शाऊलाकडे जाऊन परवानगी घेतो. आता शाऊलाला सुद्धा प्रश्न पडला असेल की याने कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग तर केलं नाहीये, पण हा युद्ध लढण्यासाठी माझ्याकडे परवानगी मागतोय. शाऊलाने विचार केला असेल, ठीक आहे आता इतके सगळे बसलेच आहेत, एखादा यातला एक दुसरा याचा भाऊ जातोय, काहीतरी होईल, काहीतरी आशा आहे. जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर 40 दिवस ते एका ठिकाणामध्ये होते, कोणीही युद्ध करायला तयार नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये पियानो त्या ठिकाणी दावीद येऊन तो परवानगी मागतो. कोणीतरी जाऊन शाऊलाला सांगितलं आणि त्या ठिकाणामध्ये पियानो दावीद जातो. त्याच्या शरीरावरती चिलखत दिलं, हातामध्ये तलवार दिली, भाला दिलाय, पियानो ढाल दिली आणि त्या सर्व वस्तू घेऊन पियानो दाविदाला चालताच येत नाहीये. दाविदाने काय म्हणलं, मला या गोष्टीची वस्तूंची मला गरज नाहीये, मी या वस्तूंच्या जोरावरती नाहीये, मी या वस्तू घेऊन मी चालू शकत नाही. आणि त्या ठिकाणामध्ये पियानो त्या युद्ध मैदानामध्ये दावीद जातो. आणि दावीद जाऊन जी गोष्ट तो बोलत आहे, आम्ही वचन वाचूया. पहिले शमूएल याचा अध्याय 17 आणि वचन 45 ते 47. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 17 वर्स 45 टू 47. या ठिकाणी पियानो दावीद काय म्हणत आहे वाचूया. पहिले शमूएल 17 अध्याय वचन 45 ते 47 मध्ये. फर्स्ट सॅम्युएल चॅप्टर 17 वर्स 45 टू 47. तेव्हा दावीद त्या बलिष्ठास म्हणाला, तू तलवार व भाला व बर्ची घेऊन मजवर चढून तू आला आहेस. तलवार व भाला व बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखिले आहे. तू इस्रायली सैन्याच्या परमेश्वराला तू तुच्छ लेखिले आहेस. त्या सैन्याधीश परमेश्वराच्या नामाने त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. मी तुझकडे आलो आहे. सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. सोफियानो ही गोष्ट विशेष आहे. मी सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझकडे आलो आहे. आम्ही आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही पाहतो की अनेक जण वेगवेगळ्या गोष्टींचा गर्व अभिमान करतात, वेगवेगळ्या गोष्टीचा प्रियानो त्यांना अभिमान वाटतो की माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे पद आहे, माझ्याकडे शिक्षण आहे, माझ्याकडे संपत्ती आहे, माझ्याकडे वैभव आहे. पण प्रियानो आज आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आमच्याकडे जो आहे तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, की तो सेनाधीश परमेश्वर आहे, सैन्याचा परमेश्वर तो आहे. हालेलुया. ही गोष्ट आम्ही कदापि विसरता कामा नये. सेनांचा परमेश्वर आमचा परमेश्वर आहे, सेनाधीश परमेश्वर आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून पियानो जेव्हा आम्ही परमेश्वर जो मोठा परमेश्वर आहे त्याच्या नावाने आम्ही येतो पियानो, ते युद्ध छोटं होऊन जातं. हालेलुया. ते युद्ध छोटं होऊन जातं. आणि म्हणून पियानो आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस दाविदाने त्या गल्ल्याला ठार मारलं, फक्त एका गोफणीच्या एका दगडाच्या माध्यमातून सर्वचे सर्व पियानो ज्यावेळेस त्या दाविदाने पियानो त्या गल्ल्याताचं पियानो शीर त्याने उडवलं त्याच्याच तलवारीने. ते युद्ध जे मोठं युद्ध होतं पियानो, ते युद्ध छोटं बनून राहिलं. एकाच योद्ध्याला पियानो त्याने संपवलं आणि त्या ठिकाणी पियानो बलिष्ठी सैन्य पळून गेले. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. स्वामी वर पाहणं गरजेचं आहे. आम्ही परमेश्वर पित्याकडे, प्रभू येशूकडे मी पाहणं गरजेचं आहे, कारण तो सेनेचा परमेश्वर आमच्यासाठी लढणारा तो परमेश्वर आहे. निराशेवरती पियानो तो मात करण्यासाठी आम्हाला सामर्थ्य देणारा आहे. हालेलुया, हालेलुया. कारण पियानो एका ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, यशायाचं पुस्तक अध्याय 45 वचन 6 आणि 7 मध्ये. आयझाया चॅप्टर 45 वर्स 6 and 7. यशाया 45 वचन 6 आणि 7 की आमचा परमेश्वर हा अन्य कोणी नाही. वाचूया प्लीज. येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत मज वेगळा कोणी नाही. उगवतीपासून मावळतीपर्यंत मज वेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, मीच परमेश्वर, अन्य कोणी नाही. परमेश्वर सर्व काही आहे. आणि जर तो परमेश्वर सर्व काही आहे, तो परमेश्वर सेनेचा परमेश्वर आहे, सैन्याधीश तो परमेश्वर आहे. जर तो परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर आमच्या विरोधात कोण? बोले येशू मसीह की. आमचा परमेश्वर सेनेचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे.
आणि म्हणून पियानो या गोष्टीचा विसर पियानो यहुदी लोकांना, या गोष्टीचा विसर इस्रायली लोकांना पडला होता. आणि म्हणून पियानो ते त्या मंदिर उभारणीसाठी पियानो त्यांना भीती वाटत होती, त्यांना भय वाटत होतं, त्यांना दुःख होत होतं, त्यांच्या जीवनामध्ये निराशा होती. सो आम्हाला आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आमचा सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, सेनेचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे, की जो प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला विजय देणार आहे. निराशेवरती विजय मिळवून देण्यासाठी आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे. सो हग्गाईच्या पुस्तकामध्ये अध्याय 2 आणि वचन 6-7 आम्ही वाचूया. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडीन. मी सर्व राष्ट्रात हलवून सोडीन, म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. सो आम्ही पाहिलं की निराशेवरती विजय मिळवण्यासाठी आम्हाला भूतकाळ सोडून देणं गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही पाहिलं की आम्ही वर पाहणं म्हणजे स्वर्गाकडे पाहणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट आमच्यासाठी गरजेची आहे, आम्ही पुढं पाहणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही वर्तमान काळामध्ये आम्ही जगत असताना प्रियानो आम्ही भविष्याकडे आम्ही वाटचाल करणं आणि पुढे पाहणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे या ठिकाणी परमेश्वराने जी गोष्ट इस्रायल लोकांसाठी, यहुदी लोकांसाठी परमेश्वराने सांगितली, कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा, आम्ही सर्वजण म्हणूया, आणखी एकदा, आणखी एकदा, आणखी एकदा, लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडील. मी सर्व राष्ट्रास हलवून सोडील, म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरील. आणि असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. सो आणखी एकदा परमेश्वरी गोष्ट आमच्यासाठी करणार आहे. हालेलुया. जे पूर्वीचं वैभव आमचं होतं त्यापेक्षा मोठं वैभव परमेश्वर आम्हाला देऊ करणार आहे. कारण परमेश्वर आमच्या प्रतिष्ठेला जाणणारा आणि आमची ही प्रतिष्ठा पुन्हा एकदा प्रतिष्ठेमध्ये बदलवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आमच्या जीवनातील निराशेला पियानो तो आनंदामध्ये बदलवणारा प्रभू आमच्या बरोबर आहे. आम्ही किती हताश आहोत, आम्ही किती निराश आहोत, या गोष्टी पाहणारा, पारखणारा आणि आमची परिस्थिती बदलवणारा तो प्रभू आहे. हालेलुया. कशी परिस्थिती असू द्या पियानो, किती निराश हताश आम्ही आहोत, त्या प्रत्येक परिस्थितीला बदलवणारा तो प्रभू आहे. कारण तो परमेश्वर आमच्या बरोबर आहे, तो प्रभू आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून पियानो या ठिकाणी सांगितल्यानुसार आम्ही पुढे आणि पुढे पाहणं गरजेचं आहे, मागे वळून नाही पाहायचंय. डोंट बी लुक बॅक. हालेलुया. समोर पहा, समोर पहा. प्रभू तुमच्यासाठी अद्भुत कृत्य करणार आहे, या गोष्टीवरती विश्वास करणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही पाहतो की इस्रायल लोक ज्या वेळेस त्या तांबड्या समुद्राजवळ येऊन थांबले, ते मागे वळून पाहत होते. आणि मागे वळून पाहत होते म्हणूनच त्यांना भीती वाटत होती की फारोचे सैन्य आम्हाला मारून टाकणार, या गोष्टीची त्यांना भीती वाटत होती. आम्ही कधी कधी पियानो आमच्या भूतकाळातील गोष्टीकडे आम्ही मागे वळून पाहतो, भूतकाळातील पापाकडे आम्ही वळून पाहतो, भूतकाळातील अनेक अशा गोष्टी चुका असतील पियानो त्या गोष्टीकडे आम्ही वळून पाहतो. पण या ठिकाणी प्रभू आम्हाला सांगत आहे की आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडील. मी सर्व राष्ट्रास हलवून सोडील, म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आणि मला पाहायला मिळतं की हेरोद राजाने दुसरं मंदिर उभारलं आणि ते प्रियानो रोमी शिपायांनी, प्रियानो रोमी लोकांनी प्रियानो ते डिस्ट्रॉय करून टाकलं, ते तोडून टाकलं. आता त्याचे काही अवशेष त्या ठिकाणी उपलब्ध आहे, बाकी आहे. पण प्रियानो मला पाहायला मिळतं पवित्र शास्त्रामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे, प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत की ज्यावेळेस तिसरं मंदिर उभारण्यात येईल यरूशलेमेचं, त्यावेळेस प्रभूचं येणं होणार आहे. हालेलुया. माझा प्रभू येणार आहे, माझा प्रभू येशू येणार आहे, लवकर येणार आहे. कारण तो प्रभू या ठिकाणी वचनामध्ये म्हणलेला आहे की मी राष्ट्रास हरवून टाकीन, सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील. हालेलुया.
सो निवडक लोक त्या ठिकाणी प्रभूकडे येणार आहे. निवडक लोक प्रभूकडे येणार आहे. इष्ट वस्तू त्याच्याकडे येणार आहे. सो प्रियांनो, आम्ही निवडक लोक होणं गरजेचं आहे. सो आम्हाला मागे बघायचं नाही, आम्हाला आजूबाजूला पाहायचं नाहीये, आमची इतरांबरोबर तुलना आम्हाला करायची नाहीये. तर जो प्रभू आमच्यासाठी ज्या गोष्टी अद्भुत ठेवलेल्या आहेत त्या अद्भुत गोष्टीकडे आम्हाला पाहायचंय. कारण आमचा सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे. आम्हाला पुढे पाहायचंय. त्यानंतर शेवटचा एक मुद्दा आहे, वचन 4 आम्ही वाचूया. सेम चॅप्टर हग्गई 2 अध्याय वचन 4. हग्गई चॅप्टर 2 वर्स 4. हे जरुबाबेला हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसादकाचा पुत्रा यहोशवा हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो, देशातील सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा व कामास लागा, मी तुम्हा बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परत एकदा चेक. हे जरुबाबेला हिम्मत धर असे परमेश्वर म्हणतो. हे मुख्य याजका यहोसादकाचा पुत्र यहोशवा हिम्मत धर. परमेश्वर म्हणतो, देशातील सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा व कामास लागा, मी तुम्हा बरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. हालेलुया. या ठिकाणी या वचनामध्ये एक गोष्ट विशेषरित्या नमूद केलेली आहे. ती गोष्ट जर आम्ही वाचली आणि लक्षपूर्वक जर ऐकली तर आम्हाला लक्षात येईल की परमेश्वर म्हणत आहे, कामाला लागा. हालेलुया. आम्हाला सोडून द्यायचं आहे, विसरून जायचं आहे आमचा भूतकाळ, आमच्या जुन्या गोष्टी, भूतकाळातील गोष्टी. आम्हाला वर पाहायचे स्वर्गाकडे, पित्याकडे, परमेश्वराकडे. आम्हाला पुढे पाहायचंय की त्याने आमच्यासाठी भविष्यातल्या गोष्टी ठेवलेल्या आहे आणि आता आम्हाला कामाला लागायचंय. हालेलुया. जर आम्ही कामाला लागलो नाही, जर आम्ही काम सुरू केलं नाही तर आमचं काम जे आमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे ते आम्हाला मिळेल का? मुळीच नाही. आणि म्हणून पियानो एक शेवटचं वचन आम्ही वाचूयात. रोमकरासपत्राचा अध्याय 13 आणि वचन 11 ते 14 आम्ही वाचणार आहोत. रोमन चॅप्टर 13 वर्स 11 to 14. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करावी. दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामसक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. हालेलुया. सो या वचनामध्ये जी गोष्ट नमूद केलेली आहे की आम्ही प्रत्येकाने काय करायला पाहिजे, वचनामध्ये सांगितलेलं आहे, समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हा पेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. कोणता दिवस आहे? प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा दिवस जवळ आला आहे. आणि म्हणून आम्हाला आमची अंधकाराची कामे टाकायची आहे आणि आम्हाला कामाला लागायचंय. हालेलुया. आम्हाला प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करायची आहे, हे आमचं काम आहे. प्रकाशाची शस्त्र सामुग्री आम्हाला धारण करण्याचं हे आमचं काम आहे. ह्या कामाला लागायचं आहे. वचन सांगतंय की दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. आमचं काम काय आहे? प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करण्याचं आमचं काम आहे. पण जर हे काम सोडून जर इतर कामाकडे आम्ही लागलो तर पियानो आम्ही चैनबाजीमध्ये, मद्यपानामध्ये, विषयविलासात आणि कामासक्तीमध्ये, कलहामध्ये, मत्सरामध्ये आम्ही आमचं जीवन व्यतीत करू. आम्हाला आमचं काम विसरायचं नाहीये. हे काम आम्हाला करायचं आहे. आमचं काम आहे प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करायचं आहे. आम्हाला प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करायची आहे. तरच प्रियानो आम्ही निराशाच्या डोंगरावरती आम्ही मात करू. सो प्रभू आम्हाला सहायता करणार आहे. आज आमच्या जीवनामध्ये असलेली निराशा, आमच्या जीवनामध्ये असलेलं आमची हताशपणा यावरती मात करण्यासाठी प्रभू आम्हाला सहायता करणार आहे. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना तो अधिकतेने आशीर्वादित करो. आमेन. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी मी वाजूया की परमेश्वराने जे वचन आम्हाला दिलेलं आहे या वचनाच्या द्वारे प्रभू परमेश्वर आमच्या जीवनामध्ये तो आम्हाला सहायता करो. निराशेवरती मात करण्यासाठी परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनाचं मार्गदर्शन करो. आमेन.